व्रताधिराज करताना ही गोष्ट मनामध्ये खच बिंबवा की वेळ खूप उपयोगी पडला पाहिजे, उपयोगात आणला पाहिजे. आम्हाला एक म्हण माहिती असते, मराठीमधली आवडती म्हण आमची, बरोबर. दात आहेत तेव्हा चणे नाहीत आणि चणे आले तेव्हा परत दात पडून गेलेले असतात. आणि ही म्हण आम्ही वापरतो कशी, जे काय करायचं ते आत्ताच भोगून घ्या, पुढची गोष्ट कशाला. ॲक्च्युली तो अर्थ नाही आहे. अर्थ असा आहे की दात आहेत तर चणे नाही, चणे दात म्हणजे जोपर्यंत तुमच्यामध्ये कपॅसिटी आहे तेव्हाच तुम्ही ते काम करू शकता. कपॅसिटी संपल्यास तुम्ही काम करू शकत नाही. अध्यात्मसुद्धा हातपाय साथ देत नाही आहेत, जर उच्चार नीट करता येत नाही आहेत, हातालाही कंप सुटलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये अध्यात्मसुद्धा करता येत नाही, लक्षात ठेवा. हा लक्षात आहे. बऱ्याच विषय मग करू ठेवून देतो. त्या सगळ्या चांगल्या गोष्टी असतात. नाही करायच्या त्या गोष्टी आम्ही बरोबर आधी करत राहतो, बरोबर. असं का होतं ह्याचा विचार करायला लावणारी गोष्ट म्हणजे व्रताधिराज. मला दाराला अमुक तोरण लावायचं आहे म्हणजे लावायचं आहे, बरोबर. मला अमुक प्रार्थना करायची आहे म्हणजे करायची आहे. मी वेळेचं काही बंधन ठेवलं नाही. दररोजची वेळ तुम्ही बदलली ती मी केव्हाच परवानगी दिलेली, बरोबर. आमच्या वेळेला वाढवतो, लक्षात ठेवा. वर्तमान व्रताधिराजाचा सगळ्यात मोठा फायदा काय की तो व्रताधिराज ते व्रत आमचा वेळ वाढवतो. म्हणजे आम्हाला 100 वर्ष 120 वर्ष जगवतो असं त्याचा अर्थ नव्हे. जो काय वेळ आमच्या हातामध्ये आहे त्याचा आम्ही सदुपयोग करू शकतो. सदुपयोग करून घ्यायला आम्हाला ते ऊर्जा मिळते, ताकद मिळते आणि अक्कल पण येते. त्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून बापू हे कसं होतं, अक्कल कशी काय आम्हाला येऊ शकते आपोआप. व्रताच्या त्या तुम्ही देता त्या स्तोत्रामुळे की आम्ही म्हणतो त्या स्तोत्रामुळे. काही माणसं एकदम हुशार असतात, फक्त रामनाम घेतात. पहिल्या दिवशी एकदा रामनाम, तिसऱ्या दिवशी तिसऱ्या रामनाम, 1 मिनिटामध्ये तिसऱ्या दिवशी पहिले झालेले असं व्रताधिराज. खऱ्या भावाने केलं ना की रामनाम एकदा घेणं हे होतं. तेवढा विश्वास असेल तर गोष्ट वेगळी. पण करायचं पण आहे आणि नाही पण करायचं आहे म्हणून करत असू त्याला काहीच अर्थ नाही, बरोबर.